वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 20 पाहणार आहोत, जो की अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल या चॅप्टरमध्ये आहे. तर फक्त आपण प्रॅक्टिस सेट 20 नाही तर याच पीपीटीमध्ये म्हणजे याच व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 20 आणि 21 दोन्ही पाहणार आहोत. ठीक आहे. तर पहिला प्रश्न जो प्रॅक्टिस सेट 20 मध्ये तुम्हाला विचारलेला आहे, लाईन AC and BD, AC and BD हे AC and BD intersect at point P, measurement of angle APD, APD चं measurement equal to 47. APD चं measurement दिलेलं आहे 47 दिलेलं आहे. ठीक आहे. आणि बाकीच्या अँगल्सचं तुम्हाला मेजरमेंट काढायचं आहे. ठीक आहे. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, ते अशी, ज्यामध्ये ऑपोजिट अँगल आर ऑलवेज सेम. ठीक आहे. त्यानंतर angles in linear pair यांचा जो सम असतो तो 180 असतो. किती असतो? 180 असतो. ठीक आहे. ऑपोजिट अँगल्स हे कसे असतात? सेम असतात. आणि अँगल्स इन लिनियर पेअर यांचा सम किती असतो? 180 असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. याच्यावरूनच तुमचे पुढचे प्रश्न सॉल्व्ह होतील. जसं मी एक जस्ट एक्झाम्पल सांगत आहे तुम्हाला. समजा मी हे एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे, जसं इथे एखादी असेल तर पाहू आपण. आणि मी याला नाव दिलेलं आहे ABC and D. ही जी डायग्राम आहे त्याला मी नाव दिलेलं आहे ABCD. ठीक आहे. आता यामध्ये काय झालेलं आहे, जो अँगल आहे आणि याच्यामध्ये एक अँगल लिहिला मी, ज्याला नाव दिलेलं आहे P दिलं. काय दिलेलं आहे? त्याला नाव दिलं मी P. आता यानंतर याचे जे काही अँगल्स आहेत, हे जे काही अँगल इथे दिलेले आहेत, ऑपोजिट अँगल सेम, म्हणजे हा जो अँगल येणार आहे, ठीक आहे, हा जो अँगल असेल आणि हा अँगल असेल, हे दोन्ही अँगल कसे असणार? इक्वल असणार आहे. ठीक आहे. वरचे दोन अँगल आणि खालचे दोन अँगल हे कसे असणार आहे? इक्वल आहे. ठीक आहे. मी अजून एकदा तुमच्यासाठी डायग्राम बनवतो. ही जे काही डायग्राम आहे याला समजून घ्या थोडं. हे प्रॉपर नाही आलेली आहे, पण याच्यामध्ये ऑपोजिट अँगल आपल्याला पाहायचे आहेत फक्त, बाकी याचं काही काम नाही. चला, हा अँगल आणि हा अँगल हे वर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत. त्यानंतर हा वाला अँगल आणि हा वाला अँगल हे एकमेकांचे ऑपोजिट अँगल आहेत. ठीक आहे. आणि अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे काय? जर दोन अँगल जे एका स्ट्रेट लाईनवर फॉर्म होतील त्यांना आपण अँगल्स इन लिनियर पेअर म्हणतो, ज्यांचा सम हा 180 असतो. ज्यांचा सम किती असतो? 180. तर आपण आता हे तुमचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाल्याच्या नंतर परत एकदा प्रॅक्टिस सेट मध्ये जाऊ. आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला त्याची बरीच गरज पडणार आहे. ऑपोजिट अँगल सेम, अँगल्स इन लिनियर पेअर यांचा सम 180. लाइन्स AC and BD intersect at point P. मेजरमेंट ऑफ अँगल APD इज 47. जर तुम्हाला हा APD दिलाय तर बाकीच्या सगळ्या अँगल्सचे मेजर करायचं. सिंपल गोष्ट आहे बा. जर हा 47 आहे, हा 47 आहे, तर त्याचा ऑपोजिटचा अँगल
हा सुद्धा किती डिग्री असणार आहे? आत्ताच मी सांगितलं होतं दोन्ही अँगल कसे असतात, सेम. जर हा 47 असेल तर हा सुद्धा 47च असेल. आणि त्यानंतर लक्ष द्या, ए पी बी हा अँगल जो ए पी आणि बी आहे आणि बी पी सी हा जो अँगल आहे ते अँगल इन लिनियर पेअर आहे. ते अशा एका पेअर मध्ये फॉर्म झालेले आहेत. ते अशा एका पेअर मध्ये फॉर्म झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तसाच अँगल इथं जमलेला आहे. तर हे जे दोन अँगल आहेत हे अँगल्स इन लिनियर पेअर्स असतील, म्हणजे त्यांचा सम किती असेल? 180. आता हा अँगल तर 47 आहे, तर हा किती असणार? 180 मायनस 47. तर तेच तुमचं आन्सर असणार आहे. पहा, लक्ष द्या आता. आणि जेव्हा तुमचा हा अँगल निघेल 47 मायनस 180 मायनस 47 केल्याच्या नंतर हा जो काही अँगल निघेल तोच अँगल हा असेल. का? कारण हे कोणते अँगल आहेत? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. नेमकं तेच मी तुम्हाला पीपीटी मध्ये लिहून दिलेलं आहे. पहा, अँगल डीपीए प्लस अँगल एपीबी. आता हे जेव्हा मी इथं अँगल्स लिहिलेला आहे, प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे, तेव्हा तुम्ही याला पूर्णपणे डायग्राम मध्ये ऑब्झर्व करा. ठीक आहे. कारण असे या जे काही डायग्रामॅटिकली प्रॉब्लेम्स असतात त्यामध्ये 80% तुम्ही तुमच्या डायग्राम वरती डिपेंड व्हा. आपोआप 20% मध्ये तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. अँगल डीपीए प्लस अँगल एपीबी इक्वल टू 180 डिग्री अँगल्स इन लिनियर पेअर. त्यामध्ये तुम्हाला डीपीए हा दिलेला आहे, ज्याचं मेजरमेंट आहे 47 डिग्री आणि एपीबी तुम्हाला माहिती नाही आणि ह्या दोघांची बेरीज असते 180. सिंपल गोष्ट आहे. जेव्हा हा जो 47 आहे 47 प्लस आहे तर इक्वल टूच्या ऑपोजिट साईडला गेल्याच्या नंतर काय होणार? मायनस 47 डिग्री. काय होणार? मायनस 47 डिग्री. जर 180 मधून मायनस 47 डिग्री झालं तर आन्सर काय येणार? 133 डिग्री. म्हणजेच याचा अर्थ काय? अँगल एपीबी जो आहे तो किती आहे? 133 डिग्री. आणि जो काही 133 डिग्री आहे त्याचाच ऑपोजिट अँगल कोणता आहे? डीपीसी. ते सुद्धा काय असणार? 133. आणि एपीडीचा ऑपोजिट अँगल कोणता आहे? बीपीसी. तो सुद्धा काय असणार? 47 डिग्री. ठीक आहे. हेन्स द मेजर ऑफ अँगल एपीबी, अँगल बीपीसी, अँगल सीपीडी आर 133 डिग्री and 47 डिग्री and 33 डिग्री 133 डिग्री रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे लाईन पी क्यू अँड आर एस इंटरसेक्ट ॲट पॉइंट एम, मेजर ऑफ PMR इज x डिग्री. व्हॉट इज द मेजर ऑफ? हा, तुम्हाला काय विचारलेलं आहे? PMR चं मेजरमेंट दिलेलं आहे, बाकीच्या 3 अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे. सिंपल गोष्ट तेच. हा 180 डिग्री आहे, हा काय असणार आहे? 180 डिग्री आहे. तर हा काय असणार? 180 डिग्री मायनस x डिग्री. पहा, RMP प्लस PMS इक्वल टू 180 डिग्री. या दोघांची बेरीज 180 डिग्री. का? कारण लिनियर पेअरचे अँगल आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर. RMPचं मेजर दिलेलं आहे, काय दिलेलं आहे? x डिग्री दिलेला आहे. PMS माहिती नाही, इक्वल टू 180 डिग्री. आता x हा प्लस आहे, इकडे इक्वल टूच्या ऑपोजिट साईडला गेल्याच्या नंतर तो मायनस होणार. त्यामुळे अँगल PMS याचं मेजरमेंट काय येणार आहे? 180 डिग्री मायनस x डिग्री. नाव अँगल PMR इक्वल टू अँगल SMQ इक्वल टू x डिग्री. का? कारण हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत. हा x डिग्री असेल तर हा सुद्धा x डिग्री असेल. आणि वरचा जो आहे तो काय आला आपला? 180 डिग्री मायनस x डिग्री. आणि इथे काय येणार? 180 मायनस x डिग्री. ठीक आहे. तेच हे दोघांचे ऑपोजिट अँगल असणार आहे. आय होप हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला क्लिअर असेल. त्यानंतर नेक्स्ट, हा, या प्रॅक्टिस सेट मध्ये हेच 2 क्वेश्चन होते. प्रॅक्टिस सेट 21 मध्ये पाहू आपण काय आहे. प्रॅक्टिस सेट 21 मध्ये तुम्हाला दिलेला आहे अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल. अँगल ACD जो आहे तो कोणता आहे? एक्सटेरियर अँगल आहे. द मेजर ऑफ अँगल A अँड B आर इक्वल इफ मेजरमेंट ऑफ अँगल ACD इक्वल टू 140 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल A अँड B. तुम्हाला काय दिलेलं आहे? A आणि B चं मेजरमेंट काढायचं आहे. तुम्हाला ACD हा दिलेला आहे.
आता याच्यामध्ये अगोदर तुम्ही माइंडमध्ये याचा आन्सर काढून पहा बरं. जसं कोणताही ट्रायंगल घेतला तर ट्रायंगलचं मेजरमेंट 180 डिग्री असते. 180 डिग्री पैकी हे जे दोन अँगल आहेत ते सारखे आहेत. ठीक आहे. आता इकडे पहा, इथं एक गोष्ट आहे, हे जे दोन अँगल आहेत हे कोणते आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर, म्हणजेच अँगल एसीडी प्लस अँगल ACB इक्वल टू 180 डिग्री. याला तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हे दोन अँगल इक्वल आहेत, ते दोन अँगल आहेत त्यांना कन्सिडर करू आपण, त्याच्यानंतर त्याचा आन्सर काढू. पहा इथं मी कसं लिहून दिलेलं आहे. प्रश्न तुम्हाला समजलाच आहे, डायरेक्ट आन्सर वरती. लेट द मेजर ऑफ अँगल ABX. अँगल ए चं मेजरमेंट काय कन्सिडर केलेलं आहे? x डिग्री कन्सिडर केलेला आहे. मेजरमेंट ऑफ अँगल, कारण याचं जर समजा x डिग्री कन्सिडर केलेला आहे तर A आणि B हा काय सेमच आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा काय असणार? x डिग्री असणार आहे. ठीक आहे. अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC चा ACD हा एक्सटेरियर अँगल आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर मेजरमेंट ऑफ अँगल ACD इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल B. हा एक मॅथ मधला रूल आहे. जो काही एक्सटेरियर अँगल असतो ट्रायंगलचा, जो काही एक्सटेरियर अँगल असतो हा वाला, तो जे काही इंटेरियर ऑपोजिट अँगल असतात, इंटेरियर ऑपोजिट अँगल म्हणजे तो जिथे आहे त्याच्या इंटेरियरचे ऑपोजिटचे अँगल असतात त्यांच्या बेरजे इतका असतो, म्हणजे त्यांच्या ऍडिशन इतका असतो. म्हणजेच या दोघांच्या ऍडिशन जे काही येईल तो काय असणार? तो तेवढाच 140 असणार. ठीक आहे. तसंच इथं दिलेलं आहे बा, मेजरमेंट ऑफ अँगल ACD इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल B. 140 डिग्री इक्वल टू x प्लस x. आपण A ला आणि B ला x कन्सिडर केलं होतं. 2x इक्वल टू 140 डिग्री. 2x इक्वल टू काय आलेला आहे? 140 डिग्री आलेला आहे. त्याच्यानंतर काय होणार? जेव्हा व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट सोबत असतात तेव्हा त्यामध्ये मल्टिप्लिकेशन असते. हा जो 2 आहे तो काय होणार? डिवाइड मध्ये जाणार आणि डिवाइड 140 डिवाइडेड बाय 2, आन्सर काय येणार? 70 येणार. देअरफॉर द मेजर ऑफ द अँगल्स A and angle B are 70 डिग्री रिस्पेक्टिव्हली. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला सगळ्यांना क्लिअर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिला. इथं स्लाइड मध्ये थोडं किंचित बदल झालेला आहे. ठीक आहे. ते मागलचं मला काढायचं विसरलो. ठीक आहे. पहा मी समजावून सांगतो तुम्हाला बरोबर. युजिंग द मेजर ऑफ द अँगल्स गिवन इन द फिगर alongside फाइंड द मेजर्स ऑफ द रिमेनिंग 3 अँगल्स. इकडे बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे? जे 3 अँगल दिलेले आहेत आणि बाकीच्या 3 अँगलचं तुम्हाला मेजर काढायचं सांगितलेलं आहे. ठीक आहे. कसं काढणार? लक्ष द्या. हा जो काही 4y याचा ऑपोजिट अँगल कोणता आहे रे? याचा ऑपोजिट अँगल कोणता आहे? 4y चा हा ऑपोजिट अँगल आहे हा. म्हणजे जर हा 4y असेल तर हा सुद्धा किती असेल? 4y. आणि हा 6y असेल तर हा अँगल किती असेल? 6y. ठीक आहे. आणि हा 8y आहे तर हा सुद्धा किती असेल? 8y असेल. पण एक गोष्ट अशी की याचं पर्टिक्युलर माप कसं करणार आपण? आता इकडे पहा, हे 3 अँगल 1, 2 आणि 3 हे हाफ सर्कल, हे तिन्ही जे अँगल आहेत ते कुठे आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर आहेत की नाही? कारण ते एकाच लाईनवर लाय करताय पहा. जर करता ते एकाच लाईनवर असतील, जर ते एकाच लाईनवर असतील तर त्यांच्या तिघांच्या बेरजेचं माप किती असणार आहे? 180. पहा इथं अगोदर तर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल लिहिलेले आहेत जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. फक्त इथे अँगलचे नाव प्लस ऍड केलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला जी लिहायची आहे ती स्लाइड ही एक आहे आणि ही एक आहे. हे 30 डिग्रीचं मी याला क्रॉस करतो. ठीक आहे. चला पहा नेक्स्ट. हा आता पहा याच्यामधले जे काही ऑपोजिट अँगल आहेत ते आपण पाहिले. त्याच्यानंतर हे 3 जे अँगल आहेत त्यांची ऍडिशन काय येणार? 180 डिग्री येणार. का? कारण लिनियर पेअरचे अँगल आहेत. मग काय होणार?
4y 6y प्लस 8y प्लस 4y इक्वल टू 180 डिग्री, 18y इक्वल टू 180 डिग्री. आता हा जो y आहे तो कशात आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे आणि 18 हा सुद्धा काय मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. 180 डिवायडेड बाय जर 18 केला आपण 180 डिवायडेड बाय जर 80 केलं तर आन्सर काय येणार, 18 केलं तर आन्सर काय येणार 10 येणार आहे. ठीक आहे, तर y ची व्हॅल्यू काय आलेली आहे 10 आलेली आहे. जसं y ची व्हॅल्यू 10 आली त्याच्यानंतर 8y दिलेला आहे. 8y म्हणजे काय 8 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे 8y ची व्हॅल्यू आहे 80. त्याच्यानंतर दिलेला आहे 4y म्हणजे काय 4 मल्टिप्लाय बाय 10 कारण y ची व्हॅल्यू आलेली आहे 10 म्हणजेच 40 डिग्री. त्याच्यानंतर दिलेला आहे 6y म्हणजे काय 6 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे 6y ची व्हॅल्यू आलेली आहे 60. तर हे अशा प्रकारे क्वेश्चन आहे. इथे स्लाइड मध्ये मी एकदम स्पष्ट आणि चांगल्या प्रकारे लिहून दिलेलं आहे, ते पहा तुम्ही. इथं दिलेलं आहे BOC इक्वल टू 4y 4 मल्टिप्लाय बाय 10, नंतर EOD इक्वल टू 8y 8 मल्टिप्लाय बाय 10. हे अशा प्रकारे इथं अँगलचं मेजर काढलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन आयसोस्केलस ट्रायंगल ABC A and B are equal. हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे. आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे काय, ज्याचे दोन अँगल सेम असणार त्यांना आपण म्हणणार आयसोस्केलस ट्रायंगल. या आयसोस्केलस ट्रायंगल मध्ये A आणि B हा काय आहे इक्वल आहे. अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल. ACD जो आहे तो काय आहे एक्सटेरियर अँगल आहे. आणि ट्रायंगलचं मेजर जे आहे द मेजर ऑफ ABC अँड BCD. आता इकडे पहा ABC आणि BCD चं तुम्हाला मेजरमेंट दिलेलं आहे. हे कशा कशाचं मेजरमेंट दिलं आहे ACB अँड ACD. ACB AC आणि B आणि ACD या दोघांचं मेजरमेंट दिलेलं आहे. तर बाकीच्या अँगल्सचं तुम्हाला मेजरमेंट काढायचं आहे. ठीक आहे, अगोदर पहिली गोष्ट म्हणजे आपलं या दोघांमध्ये दोन अँगलचं नेमकं मेजरमेंट काय आहे ते फाइंड आउट करावं लागणार आहे. का, कारण तर इथं जे मेजरमेंट दिलं आहे ते इक्वेशन मध्ये दिलं आहे, त्या अगोदर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं महत्वाचं आहे. आता एक तुम्हाला गोष्ट माहिती आहे काय, की हे जे काही दोन्ही अँगल्स आहेत, हे दोन्ही जे काही अँगल्स आहेत त्यामध्ये काय होत आहे पहा, हे जे काही दोन्ही अँगल्स आहेत त्यामध्ये काय होत आहे अँगल इन लिनियर पेअर फॉर्म करत आहेत. अँगल इन लिनियर पेअर, त्यामुळे या दोघांची ऍडिशन काय येणार आहे 180 डिग्री येणार. ठीक आहे, पहा तसंच इथं लिहून दिलेलं आहे अँगल ACB प्लस अँगल ACD इक्वल टू 180 डिग्री. का, कारण हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. अँगल्स इन लिनियर पेअर. त्याच्यानंतर यांची जर ऍडिशन केली ACB काय आहे ACB आहे 3x - 17. इथं पुट केलेलं आहे 3x - 17 प्लस ऍज इट इज. आणि त्यानंतर ACD जो आहे ACD हा आहे 8x प्लस 10 डिग्री. तर इथं लिहिलं आहे 8x प्लस 10 डिग्री. जर आपण यांची ऍडिशन केली 3x प्लस 8x, आता यातले व्हेरिएबल एकत्र घेतलेले आहेत आणि नंबर्स एकत्र घेतलेले आहेत. यांना जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला पाहता येईल की 8 प्लस 3 11x मायनस 17 प्लस 10 आन्सर येणार -7. काय येणार, मोठ्या नंबर जेव्हा डिफरंट साईन असतात तेव्हा काय होते मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस होतो आणि मोठ्या नंबरचं साईन येते. त्यानंतर 87 -7 आहे तो ऑपोजिट साईडला जाऊन काय होणार +7 होणार आहे. ठीक आहे, तर इथे काय राहणार 11x इक्वल टू 87 डिग्री. ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही x डिग्री आहे 11 हा काय होणार 11 187 ला काय करणार डिवाइड करणार आणि डिवाइड केल्याच्या नंतर व्हॅल्यू कशाची येणार आहे तुमची x ची व्हॅल्यू येईल. आणि x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 17 डिग्री. कारण 187 ला जर 11 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार 17 येणार. 11 1 जार 11 7 राहिलेले आहेत आणि 11 7 जार 17 अशा प्रकारे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे याच्या समोरच हे अँगल्स काढल्याच्या नंतर पर्टिक्युलर ACB चं माप निघालेलं आहे. हा जो ACB दिलेला आहे ना ACB चं माप निघालेलं आहे किती डिग्री आहे 34. ACB चं पर्टिक्युलर माप काय 34 आणि ACD चं पर्टिक्युलर काय 146. जर तुम्ही या दोघांची ऍडिशन जर केली तर ही 180 डिग्री येणार. काय येणार, कारण हे अँगल इन लिनियर पेअर्स आहेत. त्यानंतर जे काही राहिलेले आहेत त्यांचं मेजरमेंट काढणार आपण. अँगल A प्लस अँगल B बरोबर अँगल ACD. कारण आताच सांगितलं होतं जो एक्सटेरियर अँगल असतो हे अँगल A प्लस अँगल B हा काय असणार या दोघांची ऍडिशन हे ACD इतकी असणार. का असणार, कारण या दोघांची जे हे रूल आहे काय रूल आहे की जे काही एक्सटेरियर अँगल असतो तो इंटेरियर ऑपोजिट अँगलच्या
सम इतका असतो. ठीक आहे. त्यानंतर पाय इथे दिलेला आहे. तशाच प्रकारे याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर अँगल ए हा काय आलाय 73 डिग्री आलेला आहे आणि अशा प्रकारे सगळे अँगल इथं काढलेले आहे. ठीक आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. जर हा क्वेश्चन समजला नसेल तर परत एकदा रिवाइंड करून याला पहा. जर थोडं या प्रॅक्टिस सेटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन आहेत. जर कोणते क्वेश्चन समजले नसतील तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा, पण सगळं क्लिअर करून घ्या. थँक्यू सो मच फॉर टुडेज लेक्चर. थँक्यू सो मच. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब, जेणेकरून इथून येणाऱ्या पूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच.